महापापनाशं सदासु प्रकाशं गिरीशं गणेशं सुरेशं महेशं शिवं शङ्करं शम्भुशान्ति गिरीन्द्रात्मजा संगृहीतार्थदेहं गिरे संस्कृतं सर्वदा
शिवाय नमस्तुभ्यं गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदारं जगर्णीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कुञ्जनेत्रम् सवेदवलहासमित्तलं चिन्तयामि गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सुविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम् हे नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मन्नकराय नमः शिवाय तस्मन्नकराय नमः शिवाय तस्मन्नकराय नमः शिवाय। बोलिए शंकर भगवान की जय। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेनं गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेनं ग्रामदैवत रोकडेश्वर हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि साक्षात भोले बाबाच्या या पवित्र प्रांगणामध्ये चालत असलेला हा शिवमहापुराण कथा सोहळा गेल्या 6 दिवसापासून आपण या गंगेमध्ये स्नान करत आहोत आणि मुक्ती करता आपण अधिकारी बनण्याचा भोले बाबाजवळ आग्रह धरलेला आहे। अतिशय परमपावन पवित्र हा पर्वकाळ आणि या पर्वकाळावर हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तदनंतर हरिपाठ अतिशय भव्य दिव्य हरिपाठ त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मन्नकराय नमः शिवाय तस्मन्नकराय नमः शिवाय तस्मन्नकराय नमः शिवाय। श्री शंकर भगवान की जय। पवित्र कथा तदनंतर महाप्रसाद आहेत अतिशय प्रसन्नपूर्वक या ठिकाणी संपन्न होतोय। एकादशीच्या दिवशी माझ्या मते 2 क्विंटलच्या घरामध्ये प्रसाद होता आणि रोजच्या पंक्तीचा
तसं गणितच नाहीये. म्हणून तुम्ही सर्व दाते मंडळी सर्वांना भरभरून भोले बाबाचा आशीर्वाद निश्चितच मिळणार आहे. आणि आजही महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अतिशय प्रसन्नपूर्वक या ठिकाणी प्रसाद बनतोय. आणि स्वतः अन्नपूर्णा माता श्री कैलास पर्वत सोडून आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून सर्व दाते मंडळीला तन मन धनानं सहकार्य करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, अबाल वृद्ध, महिला, पुरुष सर्वांना धन्यवाद. व्यासपीठावरून वंदन करतो. कार्यक्रमाची शोभा वाढवणारी गुणीजन महाराज मंडळी ज्यांच्या अतिशय मनमोहक कलेतून तुम्हा सर्वांना भजन कथा प्रिय होते अशी संप्रदायाची सेवा करणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, आमचे विनोनाथ महाराज कीबोर्डवर साथ करतायत, त्यांनाही धन्यवाद. भरत महाराज आहेत ऍक्टो पॅडवर. सध्या थोडा डिजिटल जमाना आला आणि लोकांना त्याच्याशिवाय जमाना डिजिटल आला म्हणून त्याच्याशिवाय जमाना. आता पॅडवरतीही साथ करतायत. तबल्यावर साथ करण्याकरता आमचे आदरणीय अमोलजी महाराज आहेत. आज महाराजांच्या संगतीमध्ये आलेले हरिभक्ती पारायण कैलासजी महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी वंदन. चोपदार महाराज मंडळी आहेत. वयोवृद्ध आहे, तपवृद्ध आहे, परंतु सेवा मात्र आहा तरण्या माणसाला मागं टाकावं अशी सेवा त्यांची या ठिकाणी संपन्न होते. दोन्ही चोपदार महाराजांना धन्यवाद. जय विजय. द्वारपाल येते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांची सेवा आहे, गुरुवर्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांची नित्य सेवा करणारे आमचे गोकुळजी महाराज कारवार, संतोपदेश युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कथेचं प्रक्षेपण ते करत आहेत. त्यांनाही मनस्वी धन्यवाद. आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करीत जा, जेणेकरून तुम्हाला गुरुवर्य महाराजांची अमृत वचन ऐकायला मिळतील. ना जाणे कोणत्या वचनाने आपलं जीवन उद्धरून जाईल आणि कोणत्या वचनाने आपल्या जीवनाला योग्य असा मार्ग सापडेल, मार्ग मिळेल. आपल्या अडलेल्या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या महाराजांचे अमृत वचन आपल्याला देऊन जातील. ज्यांचा साऊंड आहेत, मंडप आहेत, म्हणजे शुभम दादा, त्यांनाही मनस्वी धन्यवाद. कारण इथं थोडासा लाईटचा शॉर्ट आहे आणि एवढ्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या कथेला साऊंड पुरवला, लाईट व्यवस्था पुरवली. त्यांनाही धन्यवाद. सर्व रोकडेश्वर भजनी मंडळी, सद्गुरू गंगागिरीजी महाराज महिला पुरुष भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आज विशेष करून आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेले आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, म्हणजे संप्रदायामध्ये कान धरून बसवणारा एक कोणीतरी लागतो बरं का मुलगा. तशी ती मैदाजी आहे, पण आता कसं आहे, मी महाराज असले ते मग जास्त बोलत नाही. ते नंतर मध्ये तो नंतर पाहतो. त्यांना काय वाभारा भरायचा तेवढा आले आले भरून घेईल त्यानं. आता नाही काही बोलायचे. आता ते मग मी जे बोलल ते म्हणते ना खरं आहे तोच. आता 2 तास मी महाराजांना, आमचे राजदाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोघंही उपस्थित आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, कथा श्रवण करण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता भगवान भोले बाबा कैलास पर्वतावरून मा परंबा जगदंबा भवानी सतीला घेऊन कुंभजरूच्या आश्रमामध्ये आले होते. म्हणून दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मनस्वी धन्यवाद. तसे आता तिकडची माणसं भरपूर आले असते, परंतु आमच्या गावामध्ये उद्याच काल्याचं कीर्तन आहे. गुरुवर्य स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचा हा आमचा परंपरेचा सप्ताह असल्या कारणानं एका रात्रीमध्ये आमच्याकडे शिवरात्रीची पर्वणी आलेली आहे. आणि त्या पर्वणीला पूर्वेचा सूर्य पश्चिमेला जरी उगला तरी पर्वणी टळत नाही आमची. म्हणून आमचा हा पर्वणीचा सप्ताह आणि त्या सप्ताहाचा उद्याचा काल्याचा दिवस आहे. आजची शिवरात्रीची पंगत देखील गावच्या सप्ताहामध्ये या देवरी परिवाराची भक्त मंडळाची असते.
तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते आपल्या कथेला भेट देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. म्हणून आमच्या दाजींना धन्यवाद. परभणीच्या ज्या काही आपले उत्सव असतील त्या उत्सवाला फार महत्व आहे. आपला परिसर अतिशय पावन आणि पवित्र परिसर आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या छत्रछायेखाली आपला परिसर आहे. आपल्याही गावामध्ये आता पुढील महिन्यामध्ये गुरुवारी स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवारी बाबांच्या आशीर्वादाने 18 मार्च रोजी आपल्या सप्ताहाला प्रारंभ होणार असून रोकडेश्वर हनुमंताचा लक्षात घ्या. आपण उत्सव साजरे करतो हा आपला धर्म आहे. लक्षात घ्या. जसं श्री आहे, श्री डोक्यावर पदर कपाळाला कुंकू लावते म्हणजे ती कोण उपकार करते का? कोणावर उपकार करते कधी? नाही ना. तो तिचा धर्म आहे. तो तिचा काय धर्म आहे. असं झालं का एखाद्या स्त्रीने सांगितलं तिच्या मालकाला रोज कुंकू लावी देतो नावाना, उपकार करते का तू? अरे तो तुझा धर्म आहे. तसं आपण या ईश्वरीय कार्यामध्ये संलग्न होतो. आपला काय मूळ धर्म आहे. आपला धर्म आणि धर्मच नाही तर हा निज धर्म म्हणून सांगितला. लक्षात घ्या. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा तुकोबराय म्हणतात. मंदिर आपण बांधलेत ना, देवता कोणाचे आहे? आपले. आता या ठिकाणी भोले बाबाचं मंदिर आहे. भोले बाबा आपण बोलावला का तो आला? इच्छा कोणाची होती? हा, ईश्वर कोणाला सांगत नाही, कारण तो सर्वत्र आहे. आपण त्याला सांगितलं तू ये आमच्या जवळ आमच्या उद्धाराकरता. म्हणून आपल्या धर्मातील उत्सवामध्ये आपण सहभाग नोंदवतो. हा आपला धर्म आहे. आणि दैवताचा उत्सव साजरा करीत असताना आपली इष्टदेवता जी असेल त्या इष्टदेवतेचा उत्सव साजरा करीत असताना त्या इष्टदेवतेचा आपल्यावर उपकार आहे. लक्षात ठेवा. आपण या क्षेत्रामध्ये राहतो ना, तुमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे, जेवढा तुमच्या गावचा परिसर आहे त्या परिसराला सांभाळण्याची जबाबदारी या ग्रामदैवतांची असते. अरे तुम्हाला कोण झोपवतं, कोण उठवतं, याचा कधी विचार केला? 10-5 मिनिटं लेट होऊ द्या बरं, गर्दीच गर्दी. 10 मिनिटं जरी लेट झालो ना काकू, 10 मिनिटं आपण घरची किती काळ वाटून पाहतील बरं. समजा जाऊ द्या बाळा, शिवरात्रीचा काळ आहे, 2-2, 4-4 चालू आहे, किती वेळ वाट पाहतील? 7, 7:30, 8, 8:30 ला म्हणतील फोन फिरवा. हाला नाही, बिडवाला नाही. अरे आपली रक्षणाची जबाबदारी ज्यानं घेतली ना ती ग्रामदेवता आहे. लक्षात घ्या. म्हणून धर्म कार्यामध्ये प्रत्येकाने संलग्न असावं. आपल्याही गावामध्ये वार्षिक रोकडेश्वर हनुमंताचा जे जागृत देवस्थान आहे तोही सप्ताह सुरुवात होणार आहे. 18/3 पासून
श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे, ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलेलं आहे, हरिपाठ कथा महाप्रसाद म्हणून आपण प्रत्येकानं त्याही सप्ताहामध्ये सहभाग नोंदवावा। आणि शेवटच्या दिवशी माझे गुरुवर्य स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांचं कालेचं कीर्तन असून आपण त्याही सप्ताहामध्ये हनुमंतलालजी महाराजांच्या जवळून भक्तीचं वरदान मागावं। हे हनुमंतलाल, काय भक्तीच्या त्या वाटा, 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 हे माझं गावा व्यासपटा, माझं गावा व्यासपटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा। हे माझ्या गावाला सोबता, माझ्या गावाला सोबता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा। मला सुद्धा तुम्ही भक्तीच्या वाटा दाखवा। काल कथा प्रसंग बघितला आपण, गणपती बाप्पाचा विवाह झाला। रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन पत्नी आहेत, क्षेम आणि लाभ नावाचे दोन पुत्र आहेत। अतिशय संसार सुंदर चालला। घरातील मेन करता पुरुष श्रेष्ठ जर असेल तर आपोआप पुढचा परिवार संप्रदायाच्या किंवा ईश्वर सेवेच्या वळणावर असतो। भोले बाबाचा परिवार एकाहून एक श्रेष्ठ आहे। पुत्र कार्तिकेय आहेत, भगवान गणेश आहे, दोन सुना आहेत, रिद्धी आणि सिद्धी, आणि दोन नातू झाले, क्षेम आणि लाभ, अर्थात शुभ आणि लाभ। हा जो विवेकी आहेत, वैराग्यवान आहे, त्याला काय फळ मिळतं माहिती का? त्याला लाभ काय आहे? त्याला लाभ हा आहे, तो अखंड सुखी असतो, अखंड क्षेम असतो। क्षेम म्हणजे आनंद, कुशल, मंगल। हा पण त्याला विवेक पाहिजे बर का। शांती परते नाही सुख, शांतीसारखं सुख नाहीये। संपत्ती असेल म्हणून शांतीचं असते असं नाहीये। शांतीचा संपत्तीचा काहीच संबंध नाही। रावण तात्या जगामध्ये काही काही इतके श्रीमंत माणसं आहेत, पण संपत्तीचा संप्रदायाशी संबंध जोडत नाही। त्यामुळे काय होतं अक्का माहिती का, सुखापासून वंचित असतात। संपत्ती असू नये असं माझं मत नाही। संपत्ती जर नसेल तर जगही तिरस्कार केल्याशिवाय राहत नाही। लोकही मग राम राम घालत नाही। लोक म्हणते काय काय त्याच्याकडे उभ्यानं जाण लावण्याने।
त्याच्याकडे काय मुलं काका नाही म्हणते. कोयले काका संसारामध्ये संपत्ती असावी, पण संपत्ती बरोबर शांती जर असेल ना, विवेक असेल, तर निश्चितच त्याचं नेहमी क्षेम आहे. आता मला सांगा, खूप श्रीमंती आहे, घरात सगळ्याला रोग आहे, म्हाताऱ्याला शुगर, म्हाताऱ्याला डायबिटीज, सोनाला ब्लड प्रेशर, मुलाला मुळ्यात, थोरल्याला टीव्ही, लहान्याला डिश, सगळे पिक्चरच चालू आहे घरामध्ये. अमरीशपुरी असा मोकळा चालणारच ना रस्त्यानं. काय करायचं त्या संपत्तीचं सांगा बरं. सगळेच रोगी आहे. अरे त्यांच्या संपत्तीचा आनंद आमच्यासारखे घेतात ना. आपण त्यांना जर म्हणलं वाघ खाते तेव्हा नाही टोचत आहे. काय उपयोग काय सांगा बरं भाऊ. आपण जर त्यांना म्हणलं वर काय देऊ झोपा तेव्हा नाही ना, गॅप आहे ना. आपण त्यांच्या देखत मग आपण तिथं लोळायचं आणि ते आपले खाली पुतळवर झोपत आहे. डाळ खा, ज्वारीची भाकर खा, डॉक्टरनं सांगितलंय. उपयोग काय. क्षेम मंगल विवेक जर असेल ना, निश्चित मंगल आहे. भगवान बोले बाबा विवेकी आहे, मंगल आहे. तारकासूर गेल्यानंतर नारदजी म्हणतात त्याचे 3 पुत्र आहेत. तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. या तिघांनी तपश्चर्या केली बरं का. इतकी साधना केली, इतकी साधना केली की साधनेच्या जोरावर ते देवतांना त्रास द्यायला सुरुवात करायची. पूर्व काळामध्ये राक्षस होते बरं का. ते राक्षस होते ही गोष्ट खरी आहे, पण राक्षस असून देखील ते भजन बंद नव्हते करीत. भजन चालूच असायचं त्यांचं. सगळे देव भोलेबाबाकडे गेले. भोलेबाबाला म्हणले बाबा ती आम्हाला त्रास द्यायला लागली. भोलेबाबाने सांगितलं मी काहीच नाही करू शकत बाबा. म्हणले का. त्याचं कारण आहे, जिथं धर्म आहे, जिथं सेवा आहे, जिथं भजन आहे, तिथं ईश्वर सुद्धा काही करू शकत नाही. पुढे एक कथा येईल बघा. जालंधर नावाचा दैत्य होऊन गेला. हा जालंधर म्हणजे कोण. वृंदेचा पती. वृंदा म्हणजे तुळस. हा जालंधर काय माळकरी होता का. नाही ना. स्वर्गावर नेहमी स्वाऱ्या करायला जातो. आणि इंद्राला जो देवतांचा राजा आहे, राजा, स्वर्गामध्ये अमर सिंहासनावर जो आरूढ झालेला आहे, त्या इंद्राला हा जालंधर नेहमी युद्धामध्ये हरवत असतो. पण त्याच्या मागचं मेन कारण आहे, त्यांच्याजवळ साधना होती. ते जर जप करायला जर बसले ना, हजारो वर्ष साधना करायची, ते हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. पण माणसाने ज्याला जपण्याची इच्छा आहे ना, त्यानं जप करावा. काय करावं त्याने. जप केला पाहिजे. एक वेळ मनाची चंचलता हळूहळू हळूहळू होत राहील, पण एकदा तरी तर ते स्थिर होईल की नाही. आपण म्हणतो की बाबा मला जपाला बसलं म्हणजे मन स्थिर होत नाही. बरोबर आहे, होत नाही, ही गोष्ट खरी आहे. ते राक्षस तमोगुणी होती, ही गोष्ट खरी आहे. पण ते जर ध्यान करायला जर लागले ना, स्वतःच्या देहाची चिंता करत नव्हते ते. हा, ती वृंदा इतकी पतिव्रता होती की तिच्या पातिव्रतेच्या जोरावर जालिंदर नेहमी दैत्यांवर, त्या देवतांवर विजय मिळवायचा. तशी तिने तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष अत्यंत बलवान आहे. आणि या तिघांनी 3 पोरी बनवल्या, 3 नगर बनवलेली आहेत. स्वर्ण, चांदी आणि लोह. आणि यांचे नगर असे होते, या नगरामधून वरतून पाहिलं तरी खाली सगळी सृष्टी दिसत होती त्यांना. हा, वाटेल तसं ते नगर. आपल्या नगरामध्ये जेवढे लोक होते का, सगळे पुण्यवान,
सगळे धर्मवान. राजानं जर शिवभजन जर केलं ना, सगळी प्रजा शिवभजनच करायची. सगळेच्या सगळे शिवभजनामध्ये तल्लीन. आपल्या जवळ सेवेत जर फळ असलं ना, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. लक्षात घ्या. सेवा जर असेल तर सेवेचं बळ माणसाला विजयी करतं. भगवंताने सांगितलं ते धर्म करताय, मी काहीच नाही करू शकत आणि तुम्ही सुद्धा काही नाही करू शकत त्यांना. ही ताकद धर्माची आहे. धर्म ततः सुखम. हा, तुम्ही कोणत्याही राक्षसाचं चरित्र वाचा. ते राक्षस म्हणजे ते काय बा, इतके बी कमजोर नव्हते की त्यांनी, तुम्ही रावणाचं जरी चरित्र पाहिलं ना, रावणाची भक्ती जर पाहिली तर आतापर्यंत रावणासारखी शिवभक्ती कोणीच केलेली नाहीये. शरीराचा तंबोरा केला महाराज, तंबोरा विना. आपण भगवान परमात्म्याच्या पूजेला जर बसलो तर आपण पुष्पकमळ अर्पण करतो. आपल्याकडे तर आता पुष्पकमळ पण नाही राहिले आपल्याकडे. हे झेंडूचे नाही का, कनेराचे, हे फुलं आपल्यावाले, वाळेल चाफ्याचे, कमळाचे फुलं कधी यावं आपल्याकडे. या रावणानं असं म्हणतात, पूजेला बसला, क्षीरकमळ, हे पुष्पकमळ नाही अर्पण केलं त्यांनी, क्षीरकमळ अर्पण केलं. क्षीरकमळ. आता मला एक सांगा, खरंच जर आपण पूजेला बसलो ना, आपण जर म्हणलो की ईश्वराला, आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हरुळीश्वराला रक्ताचा अभिषेक केला बाबा ना, आता आपण आज शिवरात्र आहे, चला आपणही 2-2 थेंब रक्त हो बा. आपण जर कदाचित गुलाबाचं फुल तोडायला गेलो, काटा जर घुसला ना, चारी पायाचा मोकळा करून देतो लगेच. काटाचो टोचल्या तेव्हा आपण बोट कापू शकतो. तो रावण होता महाराज, हजारो वर्ष साधना करायला लागला. जेवढे तुम्ही राक्षस पाहिलेत ना आतापर्यंत, एकही राक्षस असा कमजोर नव्हता. त्यांनी स्वतःची चिंता केली नाही. साधनेचं बळ इतकं बनवलं महाराज, इतकं बनवलं की ईश्वराला सुद्धा झुकावं लागत होतं. हरिवंश पुराणामध्ये एक कथा येते, हिरण्यकशिपू साधना करण्याकरता हिमालयामध्ये गेला. असं म्हणतात, हिमालयामध्ये साधना करीत असताना तो आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला. डाव्या पायाच्या अंगठ्यावर उभा राहिल्यानंतर त्याच्या नाकातला श्वास बाहेर येत होता ना, त्या नाकातल्या श्वासाने जंगल पेटायला लागली होती. इतकी साधना होती तिची. हे दैत्य सामान्य नाहीये, हे एकनिष्ठ आहे. आणि ते एकनिष्ठ असल्यामुळे ईश्वर सुद्धा त्यांच्याशी कसा आहे, एकनिष्ठ आहे. भोले बाबाची सेवा करणारी मंडळी, भोले बाबाने सांगितलं नाही, मी त्यांना नाही संपू शकत. शेवटी नारायण भगवंताने सांगितलं, यांना धर्मापासून परावृत्त करावं लागेल. भगवंताने एका ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं. त्यांच्या संगतीला एक नारदजी आहेत आणि नारदजीनं भगवंताने त्या तिन्ही भावाच्या नगरामध्ये प्रवेश केला. नगरात प्रवेश केल्याबरोबर महाराज जिकडं पाहिलं तिकडं महाराज सगळं धर्माचंच प्रतीक दिसायचं त्यांना. जरी राक्षस होते पण भगवान शिवाची सेवा बंद नाही ना. जो आला तो सेवा करायचा, जो आला तो सेवा करायचा. यांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि महाराज भोजन करायला सुरुवात केली. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. अमरनाथ गंगे. उमापति महादेव संगे. महादेव संगे. हर
असा भोळा शंकर आहे. समाजाने ज्या वस्तूचा त्याग केला ना त्याचा स्वीकार तो सांब सदाशिव करतो. कुईरा के सेवकना कुईरा के दूत पार्वतीरा प्राणनाथ राखेचे भूत. कुणी सेवक ठेवतो, कुणी दास दासी ठेवतो, पण भोले बाबांना महाराज काय ठेवले माहितीये का भूत. एक दिवस पूजा केल्याचं जे फळ आहे ते शिवरात्रीच्या दिवशी जर आपण पूजा केली तर 1 वर्ष पूजा केल्याचं फळ मिळतं. आज जर भजन केलं तर वर्षभर भजन केल्याचं फळ आहे. म्हणजे पुन्हा भजन करायचं काही टेन्शन. तुम्हाला भोले बाबाची शपथ आहे, जो कोचारपणा करील शेजारच्याला लक्ष ठेवा त्याच्यावर. ओ काशी विश्वनाथ गंगे आवाज येत नाही काय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. श्री नमस्तुभ्यं श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं अवदशा आणि माली दारिद्र्याची तिला काय करावं लागलं बरं श्रीमंत व्हायला. संगत मोठ्याची केली महाराज. तसं तो सर्प कनिष्ठच आहे पण संगत भोले बाबाची केली, परिणाम स्वरूप तो पूजनीय झाला. किती पूजनीय झाला ऐका. तर एका सौभाग्यवतीला पंचमीला त्याची पूजा करण्याकरता वारुळ पाहत फिरावं लागतं. जो नाग होता, जो सर्प होता, तो देव झाला. ज्या बिल्वपत्राला कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती, भोले बाबाचा आश्रय घेतला महाराज. प्रदोष असेल, सोमवार असेल, शिवरात्री असेल, अशा पवित्र पर्व काळावर ते बिल्वपत्र पाहत फिरावं लागतं. ज्या धोत्र्याच्या फुलाला काहीच किंमत नाही, ते धोत्र्याचं फुल आजच्या तिथीला पाहत फिरावं लागतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या भोले बाबाच्या संगतीत गेल्या, परिणाम मोठ्या झाल्या. माणसानं मोठं होण्याकरताना मोठ्या माणसाचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचे गुण घेतले पाहिजे, त्याची संगत केली पाहिजे, तेव्हा माणूस मोठा होतो. कधी कधी असं होतं बरं का, माणसाला असं वाटतं आपण कधी मोठे होणार. तुम्हाला एक खरं सांगू का, आपली ओळख, आपली झोपडी जरी असली ना, झोपडी पण मोठ्याच्या जर कधी माढीजवळ असली ना,
छाती ठोकून आपली ओळख सांगते ती मोठी माडी आहे का त्याच्या बाजूलाच आपण राहिलाय. टेन्शन घेता काय तुम्ही? आपली ओळख कोणामुळे आहे? तर ती माडी का लाल माडी, त्या माडीच्या बाजूलाच आपली, त्यानं माडी बांधली ना, त्याच्या माडीच्या सावलीला कमीत कमी आपली बास्त फिरत सावलीला. म्हणून मोठ्याच्या सावलीत राहत चला, कल्याण होईल देवा. भोले बाबाच्या संगतीत राहा, कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. हा सोहळा तुम्ही उपभोगताय देवा, ही तुमची भगवान शिवाची तुमच्यावर असीम कृपा आहे. म्हणून या जंगलामध्ये महाराज, या जंगलामध्ये एवढं सुंदर असं मंगल वातावरण झालेलं आहे. बाई 9 वाजले मला माहिती आहे ताई, मला माहिती आहे. तू त्याला दाखवूच नको वाटीन त्याला खरकू राहिली काय, मला कळालं ना. तू अजिबात टेन्शन घेऊन होतो. अवघ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण लगेच मंडप मोकळा करून देणार त्याला. ही तुमच्यावर कृपा आहे. समुद्राची शाही पृथ्वीचा कागज केला आणि साक्षात गणपती बाप्पा जरी भगवान भोले बाबाचं चरित्र लिहायला बसले ना देवा, तरी भगवान भोले बाबाचं चरित्र संपणार नाही. अलौकिक आहे, अतुलनीय आहे. आणि या तिन्ही वाणीच्या पलीकडे आहेत. परा अपशंती मध्यमा वैखरी. सगळ्या वाणी जरी त्या भगवंताच्या चरणी आपण समर्पित केलं तरी त्याचं चरित्र आपल्या हातून पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जशी काही सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवरे ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांनी बुद्धी दिली, गुरुवरे स्वामी रामगिरीजी महाराजांच्या संगतीमध्ये जे गुरुवरे बाबांनी मला प्रदान केलं, मी तुमच्या समोर प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला. जे आहे ते साधू संतांचं आहेत, जे चुकीचे आहेत माझ्या बुद्धीचे दोष. पुन्हा एक वार उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांना धन्यवाद. आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेली सर्व बाहेरची पाहुणे मंडळी, ज्यामध्ये उक्कड गाऊन आलेले आमचे सर असतील, घाय गाऊन आलेले आमचे दादा मामा आहेत, त्यांच्या संगतीमध्ये आलेले भाऊ आहेत. त्याचप्रमाणे जे दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, राजेंद्रजी देवरे साहेब. त्याचप्रमाणे आधी करून सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, भगवान भोले बाबाला विनंती करूया की हे प्रभू, आतापर्यंत ज्ञात अज्ञात जेवढी पाप घडली असतील आमच्या हातून, कायेनं वाचेनं मनानं, सगळ्या पापाला तू क्षणामध्ये गंगेला वाहून घेऊन जा, अर्थात आम्हाला निर्मळ कर. हे प्रभू, तुझ्या एका एका लिंगाचा, एका एका तीर्थाचा महिमा विशेष आहे. तुझे 12 ज्योतिर्लिंग आहे देवा, पण एका एका लिंगाचा जर महिमा पाहिला तर त्रिभुवनाहूनही थोर आहे. अरे, ज्या महाकालासारख्या पवित्र लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर काळाला सुद्धा भीती वाटावी देवा, असा तुझा महिमा आहे. ज्या नर्मदेच्या तीरामध्ये, ज्या नर्मदेच्या पवित्र जलाशयामध्ये स्नान केल्यानंतर हातामध्ये जो खडा येतो ना देवा, तो खडा म्हणजे तू साक्षात शंकर आहे. नर्मदा के जल में जो बहे कंकर, वही तो हे साक्षात शंकर. त्या नर्मदेच्या तीरावर जलाशयामध्ये स्नान केल्यानंतर हातामध्ये जी वाळूची कण येतात ना, तो म्हणजे साक्षात शंकर आहे देवा. आणि कोण्या भक्तानं जर कदाचित तो कंकर, तो खडा जरी घरी आणला आणि आपल्या देवघरामध्ये जर ठेवला ना, चल आणि अचल या दोन्ही लिंगामधील तो खडा सुद्धा म्हणजे साक्षात प्रभू, तू त्या स्थानावरून त्या भक्ताकरता त्याच्या घरामध्ये प्रवेश करतो देवा. याच्यापेक्षा काय तुझा महिमा असावा देवा. अरे नाही लिंग पूजा करता लिंग मिळाला ना, एखाद्याने हातावर जरी जल सोडलं ना, तरी त्याची ती मानस पूजा तू स्वीकार करतोस रे. एखाद्याला वस्तू नाही मिळाली पूजा करता आणि त्याने मनोमन जरी संकल्प केला की मी आता नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये स्नान करतोय, मी स्नान केलं, हातामध्ये जल घेतलेला आहे, लोटा भरलेला आहे, पूजेचा तांब्या भरून घेतला आणि आता मी त्या शिवालयामध्ये प्रवेश करतोय. हे प्रभू, मी तुझ्या गाभाऱ्यामध्ये येऊन बसलो, आता तुझ्या लिंगाजवळ बसलोय, हातामध्ये माझं नर्मदेचं जल आहे.
हे प्रभू मी आता जल तुझ्या शरीरावर अर्थात त्या लिंगावर टाकतोय. तुला स्नान घातलं देवा. पुन्हा हातामध्ये मी दुधाचा तांब्या घेतला. कामधेनू गाईचं दूध काढून आणलेलं देवा, ते मी तुझ्या मस्तकावर टाकतोय. आता मी तुला दुधाने स्नान घालतोय, तुला दह्याने स्नान घालतोय, पंचामृताने स्नान घालतोय. पुन्हा शुद्ध जलाने तुला अभिषेक करतोय, स्नान घालतोय. आणि मी सहस्र बिल्वदळ आणले देवा, तुला संपूर्ण तुझ्या शरीराला मी भस्म लावलेला आहे. प्रभू मी तुला धोत्र्याची फुलं वाहिली. प्रभू मी तुला अष्टबिल्वदळ वाहिली. प्रभू मी तुला आता तंदुली वाहिली आहेत आणि मी तुझी रुद्राभिषेक पूजा केलेली आहे. असं मनातल्या मनात जरी म्हणलं ना तरी तो भोले बाबा महाराज तर रुद्र पूजेची फलश्रुती आपल्याला अर्पण करतोय. अरे मी तुला नवरत्नानं सजवलं देवा, रत्न कल्पित मानस हिमजले. शिवमानस पूजा जरी केली ना महाराज तेवढंच फळ देतो तो. इतका भोळा आणि इतका सरळ आहे. म्हणून आपण तुम्ही त्याची सेवा करा, तो त्याचं फळ देणार आहे. आणि ईश्वराचा स्वभाव आहे, केलेल्या सेवेचं ऋण ईश्वर कधीच ठेवत नाही. फक्त एवढं ईश्वर स्वतः येऊन सांगत नाही, मी तुला केलेल्या सेवेचं फळ दिलंय म्हणून ते तू शोध. आपल्याला कशाचं मिळालं असेल? अखंड जर सुख आपल्याला मिळत असेल तर असं समजा होतं भोले बाबाची कृपा आहे आपल्यावर. आपल्याला जर योग क्षेम प्राप्त होत असेल, कुठल्याही प्रकारची व्याधी जर नसेल, समजावं भोले बाबाची कृपा आहे आपल्यावर. 7 दिवस अतिशय आनंदामध्ये गेले, शिवचिंतनामध्ये गेले आणि शिवनामाचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायला मिळाला. हे आपलं महत् भाग्य आहे. भगवान भोले बाबाला विनंती आहे, सद्गुरूंना विनंती आहे, अशी सेवा तुमच्या हातून नेहमी घडत राहावी, जेणेकरून संसाराच्या दुःखापासून आपण मुक्त व्हाल आणि आपल्याला शिवनामाची आवड, शिवनामाची महती, शिवनामाचा प्रताप प्रत्येक जीवाला ज्ञात होईल. काळ सुद्धा एक दिवस तुम्हाला भयभीत होईल महाराज. असा हा सोहळा या तरुण मंडळीने या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून ही शिवनामाची गंगा प्रस्थापित केली. पुन्हा एक वारी या सर्व तरुण मंडळीला द्यावी तितके धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा या मुलांकरता. अरे आपले मुलं कुठंतरी पडतात, कुठून तरी उचलून आणावे लागतात. आणि हे जर मुलं आज जर संप्रदायात आले ना, उद्या हा स्वराज्य स्वराज्य जे म्हणतो ना आपण, ते स्वराज्य म्हणजे हेच आहे, आपले मुलं आपल्या संप्रदायामध्ये येणं. मग आपणच म्हणायचं उद्या पोरं येतील नाही, कशी येतील आपले पोरं? आपल्या पोराला आपण जागा दिली पाहिजे, आपल्या पोराला आपण सन्मान दिला पाहिजे, आपल्या पोराला आपण मान दिला पाहिजे, आपल्या पोराला आपण जबाबदारी दिली पाहिजे. मला काही जबाबदारी जर नाही दिली ना, आपले पोरं कशी येतील बरं? इथं येऊ शकत नाही आपले मुलं. येण्याकरता अशा जबाबदाऱ्या द्या त्यांच्यावर, जेणेकरून त्यांना सांगा, अरे तुम्ही वाढायचं काम करावं लागेल बरं, जाऊ नका कुठं. ते 5-25 पोरं असतात ना, ते एका जीवाने विचार करता, जायचं नाही. जरी ठीक आहे कथा चालू ना, तोपर्यंत इकडे तिकडे 10-5 मिनिटं काय काम असेल बघा, आणि त्याच्यानंतर पंक्तीला वाढायचं आपल्याला. आपल्या ग्रुपचे जेवढे मुलं असतील तेवढ्याला बोलून घ्या बरं. घरी कोण आहे त्याला फोन लावा बरं. फोन लावतात त्याला महाराज, आणि ते आपल्या भाषेत नाही बोलत, ते त्यांच्या भाषेत बोलते. घरी काय देऊ राहिला, लवकरी तोंडार याचा फोन मग जावाच लावतो. द्या ना त्यांना जबाबदारी, द्या ना. स्वराज्य कसं घडलं माहितीये का? जर प्रत्येक ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराज जर पळले असते ना, बाकी सरदार म्हणले असते, महाराज आताल वरीन तुम्ही करायला नाही तुम्ही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम सोपून दिली. ही मोहीम तुम्ही करायची बरं का. जीवाची बाजी लावली त्यांनी. छत्रपती संभाजी महाराजांनी जबाबदारी देऊन टाकली. महाराज हा किल्ला तुमच्या ताब्यात आहे, हा परिसर तुमचा आहे, परिसर तुम्हाला राखावा लागेल, गड राखावा लागेल. महाराज ते शर्तीनं लढले, हो शर्तीनं लढले, पण कधी माहिती का? जबाबदाऱ्या दिल्यानंतर. सगळ्यांना विनंती आहे, एकदा छावा पाहूनच घ्या, एकदा छावा पाहूनच घ्या. तुमच्या लक्षात येईल स्वराज्य कसं होतं, स्वराज्य कसं निर्माण झालं. महाराज महाराष्ट्रातला राजा होता, पण औरंगजेब हादरावला होता. बुरानपूर मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. औरंगजेबाचं नाक आहे नाक.
बालवयाची गोष्ट एक. छत्रपती संभाजी महाराज बालावस्थेत असतात, अतिशय बालक. बालवयाची गोष्ट एक, गनिम छावणीत जमले लोक. दिलेर कानाला दिलंय गणित, चाले न त्याच डोक, चाले न त्याच डोक. माझ्या संभाजी राजाचा साऱ्याला, माझ्या संभाजी राजाचा साऱ्याला. कुशीत खेळत असे शोभा राजाचा लेक, जिजाई कुशीत खेळत असे शोभा राजाचा लेक. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. राजाचा साऱ्याला धाक, राजाचा साऱ्याला धाक. समाजानं ज्याचा त्याग केला ना, त्याचा स्वीकार शंकर भगवंताने केला. विश्वानं बाजूला काढले महाराज. हातले विभूतीने लगावे सोंग. हातामध्ये विभूती आहे, चिताभस्म, चिताभस्मालेप. मस्तकावरती चिताभस्म आहे. आणि जणू तुम्हाला आम्हाला उपदेश करताना भोले बाबा सांगतो, हे जीवा मत कर मोह तू, हरी भजन को मान रे. मत कर मोह तू. हे जीवा, अरे एक दिवस तुझा सुद्धा भस्म होणार आहे. सावध हो आणि उद्धाराकरता काहीतरी प्रयत्न कर. इतर देवता वेगळे आहेत आणि भगवान शिव वेगळे आहेत. ते देवादिदेव महादेव आहे. आणि विशेष करून भगवान शिव हे योगी आहेत, लक्षात घ्या. महात्मा आहे शिव. अवगुणाचा स्वीकार दिसतोय, पण अवगुणाला सुद्धा गुणवान बनवलंय त्यांनी. अवगुणाला सुद्धा गुणवान बनवलंय. सामर्थ्य शिवजीच. योगीश्वर सांब सदा शिव. पूजेला बसल्यानंतर एकाग्र चित्ताने पूजा करावी. आजच्या तिथीला आपण जर पूजेला बसलो ना, मनाची चंचलता स्थिर करावी. मन स्थिर करावं भोले बाबाजवळ आणि सांगावं, हे प्रभू, आतापर्यंत मिळालेलं जे आयुष्य आहे, ते आयुष्य मी अनायासे कोणत्या मार्गाने माझ्या हातून खर्च झालं ज्ञात नाही. मी विषय भोगाकरता आयुष्य खर्च केलंय की संसाराकरता केलंय हे मला ज्ञात नाही. परंतु या क्षणाला मी तुझ्या जवळ आलोय, तू माझा अंगीकार कर, तू माझा स्वीकार कर. आणि जर तू माझा स्वीकार जर केला ना, तर निश्चितच माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जसे असाल तसे जर आपण भोले बाबाच्या संगतीत जर गेलो ना महाराज, काळ सुद्धा आपलं काही करू शकत नाही. काळ सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण किती गरीब आहोत
किती सामान्य आहोत याला महत्व नाहीये, आपण कोणाच्या संगती आहोत याला महत्व आहे. श्रीमंत होण्याकरता आपण कष्टच केले पाहिजे जास्त, असं काही नाही. तुम्ही संगत मोठ्याची धरा, तुम्ही आपाप मोठे बनाल. संगत मोठीची करा. महाराजांचे प्रमाण आहे. रस्त्यात काय झालंय, सामान्य स्त्री आहे, आई नाही बाप नाही काही नाही, ती रोज भिक्षा मागायची. दिवस उगला की तिचा तो नित्याचा व्यवसाय असायचा. 10 द्या 5 द्या, 10 द्या 5 द्या. रोज भिक्षाटन करायची. 5-50 रुपये गोळा झाले म्हणजे तेवढ्यावर उदर भागवायची. दादा मामा तिच्याकडे प्रत्येकाची पाहण्याची जी भूमिका होती ना, ती एक भिक्षुकी म्हणून होती. काय होती, व भिकारीची आपल्या भाषेत. भिक्षुक म्हणजे जरा तो स्टँडर्ड शब्द वाटेल तुम्हाला, आपल्या लोकांना एवढं स्टँडर्ड चालत नाही. ती भिक्षुकी करायची. लोक तिला 5-50 रुपये दिली की खुश. एक साहेब रोज त्या रस्त्याने जायचा यायचा बरं का, रोज जायचा बिचारा. तो ड्युटी सुटली का तिला 10-5 रुपये द्यायचा. तो विचार करायचा, इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी देखणी स्त्री आहे, मग ही भिक्षा का मा. महाराज कधी कधी प्रश्न पडतो. आणि असे जे दिवस येतात ना, हे आपल्याकडे असताना आपण जर त्याचा जर आहे ना विनियोग जर चांगल्या कामात जर नाही केला ना, याचे भिक्षाटनाचे जे दिवस येतात ना, त्याला कारण आहे. आपल्याकडे असताना आपण जर त्याचा विनियोग चांगला जर नाही केला ना, तर मग उद्या या असे दिवस येत असतात. लक्षात ठेवा. आहे तोपर्यंत देत चला. आणि मला तरी असं वाटतं, विहिरीतलं पाणी जर उपसलं तरच चांगलं पाणी येईल. पाणी जर उपसलं नाही, त्या पाण्याचा वास येतो असतो. आई येतो बापू, वास येतो त्याचा. पाण्याचा उपसा करीत चला. आपल्याकडे ईश्वरानं 4 माणसाला जेवायला मिळेल आपल्या हातून, इतकं जर आपल्याजवळ आहे ना. कोणी भुकेल्याला जर आलेला असेल, गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगायचे, अरे बाबा तान्हेलेला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, सत्कुरू भाकर देत चला, धर्म करत चला. जनार्दन स्वामी महाराजांचं तर वाक्यच होतं ते. बाबाजी नेहमी म्हणायचे, धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा. तिने देव येईल घरा, तिने देव येईल घरा, तेने देव येईल घरा, तेने देव येईल घरा. धर्म पांडवानी केला, धर्म पांडवानी केला, धर्म पांडवानी केला, धर्म पांडवानी केला. आणि देव राबविला, आणि देव राबविला, आणि देव राबवेला, आणि देव राबवेला. धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा. तिने देव येईल घरा, तिने देव येईल घरा, तेने देव येईल घरा, तेने देव येईल घरा. धर्म पांडवाने केला जेव्हा त्याचा परिणाम देव पांडवांनी सांगितल्या ठिकाणी कामाला लावला.
कशामुळं माहितीये का? पांडवांच्या संगतीत देव का आला? त्याचं कारण आहे, पांडवांनी काय केला? धर्म केला, धर्म. हा, म्हणून आपल्याकडे असल्यानंतर देत चला, जेणेकरून आपल्या घरी देव येईल. धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. तिने देवा येईल घरा, तिने देवा येईल घरा. तेने देवा येईल घरा, तेने देव येईल घरा. बाबाजी नेहमी म्हणायचे, धर्म करा, धर्म करा, तिने देवा येईल घरा, तिने देवा येईल घरा. धर्म पांडवाने केला, अंगी देव राववी, अंगी देव राववी. बाबाजीचं दुसरं भजन नसायचं बरं का, बाबाजीचं एवढंच भजन असायचं, देवा धर्म करा. तुम्ही आजही संतोषगिरी बाबाचे प्रवचन ऐका, तुमच्या लक्षात येईल. बाबाजीचे जेवढे वाक्य आहेत ना, संतोषगिरी महाराजांनी आजही तेवढे वाक्य जपून ठेवलेले आहेत. आहे तोपर्यंत द्या हो. ज्या दिवशी तुमच्या जवळ नाही ना, त्या दिवशी मागणारा सुद्धा तुमच्याकडे मागणार. तुमच्याकडे आहे म्हणून मागायला येतो तो. तुमच्याकडे नसेलच तर तो काय मागायला बरं, सांगा बरं. तुमच्याकडे राहिलंच नाही काही, काय मागाल तो तुमच्याकडे? अहो, त्या रंती देवाचं चरित्र आहे का? या भारतामध्ये फार मोठमोठे दाते होऊन गेले. त्या दात्यांनी महाराज स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत दान दिले. म्हणून आहे तोपर्यंत गुरुवारी महाराज नेहमी सांगायचे, अरे भुकेला जर कोणी दारात आला ना, त्याला जेवू घाला. तहान लागली असेल त्याला पाणी द्या. दणकावून सणकावून संसार काढा, गाड्या घ्या, माड्या बांधा, पण परमार्थ करा. हे महाराजांचं वाक्य होतं. आणि ज्या दिवशी आपल्याकडं असताना आपण देत नाही ना, ईश्वर मग विचार करतो म्हणजे यार मध्ये हा असूनही देत नाही ना, हे पहिल्या कोणच किड खावी म्हणले, मग बरं आहे किड खाऊच, मग देवही देत नाही त्याला. काही मस्त त्याच्या तानातानी मग त्याची सोमवारच्या दिवशीची परिस्थिती जर पाहिली ना महाराज, अशी राहते खतरनाक, काय भाजी करू, आणि शुक्रवारी अशी राहते काय करू. रविवारी गणगण, सोमवारी बादशा, दुपारून तो मी विकत घे, शहराला घरी येता येईना. भयानक परिस्थिती. ती रोज रस्त्यामध्ये भिक्षा मागायची. न जाणे त्या साहेबांना तिला एक दिवस राहून विचार, म्हणजे बाई अगं तू इतकी देखणी आहेस, इतकी सुंदर आहे, मग तू भिक्षा का मागतो? रडायला लागली ती. ते डोळ्यात पाणी आलं. कधी कधी काय होतं माहिती, एखादी शब्द काळा जाऊन जर लागले माणसाला हृदय भरून यायला वेळ लागत नाही, फक्त ते शब्द काळजापर्यंत पोहोचले पाहिजे. विचारलं तिला, न राहून रोज पैसे देणारा माणूस जर आज विचारतोय तिला, बाई तू का भिक्षा मागते, त्यावेळेस तिला तिची पहिली श्रीमंती आठवायला लागली. आई गेली बाप गेला, मज सांभाळी विठला. साहेब माझी आई गेली, बाप गेला, आणि मी जिवंत आहेत माझ्या पांडुरंगाच्या भरोश्यावर, पर्याय नाही काही, म्हणून तर मी भिक्षा मागते ना. गाडी निघून गेली. पुन्हा दुसरा दिवस उजाडला. साहेबांना गाडी उभी केली. न राहून आता तिला पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, तुझा विवाह झाला? महाराज थोडी इकडे उभं राहा, ते साऊंडचा आवाज आम्हाला जरा आला पाहिजे.
तिला सांगितलं, म्हणलं साहेब कोण आहे माझा विवाह करायला? आई नाही, बाप नाही. साहेब म्हणले मग माझा विवाह झाला. म्हणले मग जमल का? ठीक आहे. महाराज जशी तिथून उचलली ना, तर ती तशी शृंगार करण्याकरता नेली. अशी सुंदर सजवली त्या साहेबांना. हा, गांधर्व पद्धतीने विवाह केला. जिला भीक मागावं लागत होतं रोज, आता ती येताना चारचाकीत बसून आली. जिला कर सही जर म्हणलो तर ती अंगठा पुढं कर होती लावाशी. परिणाम ती आता कोण झाली माहिती का? ती साहेबीन झाली. साहेबीन काही न करता, कोणत्या शाळेत पेपर नाही, काहीच नाही, काहीच नाही, डायरेक्ट साहेबीन. तो साहेब होता, म्हणले ही कोण झाली? हा महाराज म्हणले ती कोण झाली? महाराज म्हणले जरा जरा जडत आहे ना. वकील म्हणलं का वकील येईल, मास्तर म्हणलं का मास्तर येईल, डॉक्टर म्हणलं म्हणजे डॉक्टर येईल, महाराज म्हणलं का महाराज. जरा मॅच झालं पाहिजे, ते यमक जोडायला पाहिजे. यमक जुळत नाही. काय केलं तिनं? कुठं काही पेपर दिले? तिनं फक्त संगत काय केली? संगत मोठ्याची केली, देवा मोठ्याची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने. हा दुर्बळाची कन्या समताने केली, दुर्बळाची कन्या समताने केली. अवदशाने माली दारिद्र्याची, अवदशाने माली दारिद्र्याची, अवदशाने माली दारिद्र्याची, अवदशाने माली दारिद्र्याची. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. पार्वती पती शंकर बोला, बोल महादेवा. उघड तिसरा डोळा दर्शन रे मला महादेवा, उघड तिसरा डोळा दर्शन रे मला.
पुरुषाकडून आवाजच आहे ना बिचारे आपले नसते निवांत उभे आहेत मग निवांतच आहे. उमापती महादेव की हर हर श्रीश्वर बोला महादेवा उघड तिसरा उमापती महादेव की हर हर महादेव उघड तिसरा उमापती महादेव की श्री शिवाय नमः शंकर भगवान की बसा करवारती शिवाला निलकंठ समायला शंभू
दिले म्हणे जगाला मला देवदाला दिले म्हणे जगाला दिले शिरता